दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी आणखी एक महत्त्वाचं विधान केलंय। केजरीवालांनी ठरवून घ्यावं कुणा विरोधात लढायचंय। केजरीवालांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर केजरीवालांनी केलेली अनेक वक्तव्य काँग्रेसला नुकसान देणारी ठरली आहे। या वादावर संवादातून मार्ग काढला पाहिजे असंही हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले। हरियाणामधला जो संवाद आहे तो तसाच तसा तो त्यांनी सामनामधून या ठिकाणी समोर आणलेला आहे। केजरीवाल असं म्हटले होते की काँग्रेसने मोदींना हरवण्यासाठी मैदानामध्ये उतरलं पाहिजे होतं, मात्र त्यांनी अरविंद केजरीवालांना हरवण्यासाठी मैदानात उतरले। सामनात काय लिहिलंय हे मी काही वाचलं नाही, मात्र केजरीवाल यांची एक स्वतंत्र शैली आहे आणि अण्णा हजारेंच्या सोबत त्यांनी एक आंदोलन सुरू केलं। त्या आंदोलनाचा पुढे काय झालं त्याचा थांगपत्ता लागला नाही आणि सोबतच केजरीवालांची वेगवेगळी स्टेटमेंट, मग ती गोवा, हरियाणा, गुजरात आणि अर्थात दिल्ली या ठिकाणी त्यांची जे वक्तव्य राहिलेली आहेत ही सतत ही काँग्रेसला नुकसान देणारी अशा स्वरूपातच त्यांचं वक्तव्य राहिलेलं आहे। त्यामुळे केजरीवालांनी एकदा ठरवून घ्यावं की त्यांना नेमकेपणाने कोणाच्या विरोधात लढायचं आहे। जेव्हा गरज असते आणि अपरिहार्यता असते तेव्हा सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं, माध्यमांपुढे न जाता घरातच चार भिंतीच्या आतच सगळे वाद जे आहे ते संवादाच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी मार्ग त्यातून काही काढला पाहिजे। मात्र उठसूट त्याच्यावर टीका करणं हे चुकीचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे छोडो कल की बातें, कल की बात पुरानी। आता नव्या दौरमध्ये आता पुढे काय करता येईल या मुद्द्यावरच बोललं पाहिजे। कॅमेरामन धीरज देशमुखसह गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, बुलढाणा।